हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचप्रमाणे रायगड असेल, या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होणार आहे, असा देखील हवामान खात्याने अंदाज वर्तविलेला आहे। त्याचप्रमाणे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशाराही दिलेला आहे। त्यामुळे समुद्राला उधाण येऊ शकतं, त्याचप्रमाणे अजस्त्र लाटा देखील येऊ शकतात। त्यामुळे कुठेतरी मच्छीमारी जी आहे ती करण्यासाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर सकाळपासूनच ढगाळ वातावरण जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे कुडाळ असेल, त्या कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी, त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसताना पाहायला मिळाल्या। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीला वातावरण जरी ढगाळ असलं तर याचा परिणाम जो आहे तो आंबा बागायतदारांवर झालेला पाहायला मिळतोय। आंब्याच्या पिकांवर याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। दर 2 दिवसांनी उष्णता, त्याचप्रमाणे वातावरणात झालेले बदल यामुळे आंबा बागायतदार जो आहे तो सध्या चिंतेत सापडलेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही परिस्थिती पाहिली, अशीच परिस्थिती सध्या रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तविलेला आहे। पुढील 2 ते 3 दिवस असंच वातावरण असणार आहे। त्यामुळे कामाशिवाय कोणी बाहेर पडू नये। त्याचप्रमाणे विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता जी आहे ती वर्तविण्यात आली आहे। त्याचप्रमाणे खोल समुद्रात कोणत्याही कामासाठी किंवा कोणत्याही मासेमारीसाठी, पारंपरिक मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देखील प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतो। त्यामुळे सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी जी आहे त्याला येलो अलर्ट जो आहे तो प्रशासनाने जारी केलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।